नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आपण आर्टिकलवर सिरीज फॉलो करत आहोत आणि त्यातील फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघितलं की व्हॉट इज आर्टिकल। आर्टिकल आर्टिकल उपपदे। उपपदे म्हणजे काय आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं। व्हॉट इज आर्टिकल, डेफिनेशन बघितली आर्टिकलची, टाइप्स ऑफ आर्टिकल बघितले, डेफिनाइट अँड इनडेफिनाइट, आणि त्याची एक्झाम्पल बघितली, डेफिनाइट अँड इनडेफिनाइट। त्याची एक्झाम्पल बघितली डेफिनाइटची काय असतात आणि इनडेफिनाइटची। डेफिनाइटचा द अँड इनडेफिनाइट अ अँड ॲन, आणि आणखी आपण बघितलं व्हॉट इज द, व्हॉट इज ॲन आणि व्हॉट इज ए। तर बघा या नेक्स्ट सेकंड पार्ट मध्ये आज आपण बघणार आहोत ए आणि ॲन हे आपण कुठे यूज करतो। तर बघा लेट्स स्टार्ट। तर बघा याच्यामध्ये आपण बघणार आहेत अ आणि ॲन आपण कुठे यूज करतो, वेअर वी यूज अ अँड ॲन। बघा ए इकडे ॲन, तर आपण हे कुठे यूज करतो बघा। तर आपण लास्ट याच्यामध्ये बघितलं व्हॉट इज ए इज 1, ॲन इज आल्सो 1। तर बघा ए इज यूज फॉर नाउन। तर बघा ए जे आहे ते आपण कशाला यूज करतोय, नाउनलाच फक्त यूज करायचं। मी काही तुम्हाला शॉर्ट ट्रिक आणि काही वर्ड्स देणार आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं तर अ आणि ॲन मध्ये तुम्हाला कधी कन्फ्युजन होणार नाही। तर बघा ए इज यूज फॉर ओनली नाउन, आपण कधीच प्रोनाउनला यूज करायचं नाही, प्रिपोजिशनला नाही, इंटरजेक्शन नाही, कंजंक्शन नाही, बाकी कुठेच यूज नाही करायचं। फक्त ए कशाला यूज करणार आपण, ए इज यूज फॉर ओनली नाउन। ॲन पण बघा, ॲन पण कशाला यूज करणार आपण, ॲन इज आल्सो यूज फॉर नाउन। ॲन पण फक्त आणि फक्त नाउनलाच यूज करायचं। मग एक लक्षात ठेवायचं, जेव्हा कधी आपण तुम्ही अ आणि ॲन यूज करणार आहे, एक्झाम मध्ये पण विचारतात, तर तेव्हा एकच लक्षात पहिले बघायचं की जे गिवन दिलेला जे वर्ड्स असतो तो नाउन आहे की नाही। जर नाउन असेल तरच यूज करायचं, बाकीचा वर्ड असतील, वर्ब असेल, प्रिपोजिशन असेल, इंटरजेक्शन, कंजंक्शन, तर त्याच्याबरोबर अ आणि ॲनचा यूज करायचा नाही। बघा हा झाला फर्स्ट पॉइंट। आणखी काही रूल्स असतात बघा ए यूज करायची। तर फर्स्टली तर ते नाउन पाहिजे। बघा सेकंड थिंग दॅट नाउन, दॅट म्हणजे ते नाव, कुठलं नाव, ज्याला आपण ए यूज करणार आहे ते नाव, दॅट नाउन शुड म्हणजे काय, तर शुड म्हणजे पाहिजे, ते नाव पाहिजे। बघा ते नाव पाहिजे, शुड बी, दॅट नाउन शुड बी म्हणजे ते नाव पाहिजे, कुठलं नाव, ज्याला आपण ए यूज करणार आहे ते नाव पाहिजे। बघा कसं पाहिजे, दॅट नाउन शुड बी कॉमन, ते नाव कसं पाहिजे, कॉमन पाहिजे। तर बघा आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं टाइप्स ऑफ नाउन डेफिनेशन वगैरे बघितली, आणि जर तुम्हाला माहित नसेल तर व्हॉट इज नाउन अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नाउन, तर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघू शकता। तर बघा व्हॉट इज नाउन, तर नाउन मीन्स काय असतं, नेम ऑफ पर्सन, प्लेस, एनिमल, थिंग, तर त्यालाच आपण फक्त अन ॲन यूज करतो। पण त्याच्यामध्ये पण बघा आपण याचे दोन टाइप केली होती, वन होतं प्रॉपर नाउन अँड सेकंड कॉमन नाउन। तर व्हॉट इज प्रॉपर नाउन, प्रॉपर मीन्स स्पेसिफिक नाउन, स्पेसिफिक, अँड व्हॉट इज कॉमन, कॉमन मीन्स नॉन स्पेसिफिक नाउन। आणि जे प्रॉपर नाउन होतं त्याचे आपण एक्झाम्पल बघितले होते की व्हॉट इज एक्झाम्पल ऑफ प्रॉपर नाउन, यशराज, अधिराज, नाही का, अनुज, असे आपण प्रॉपर नाउनचे एक्झाम्पल बघितली होती। आणि कॉमन नाउनचे काय घेतलेले आपण एक्झाम्पल, लाईक गर्ल्स बॉयज, स्टुडंट्स, ही अशी कॉमन नाउनची एक्झाम्पल असतात। कॉमन म्हणजे सामान्य नाम। मग जेव्हा आपण ए आणि ॲन ए यूज करणार आहे तेव्हा तर फर्स्टली तर बघायचं ते नाउन आहे का नाही। नाउन असल्यानंतर पुन्हा बघा दॅट नाउन शुड बी कॉमन, ते फक्त नाउनच असून जमत नाही, तर ते कसं पाहिजे, कॉमन असलं पाहिजे। प्रॉपर नाउनला आपण यूज करत नाही का, आपण कॉमन नाउनला यूज करतो बघा। प्रॉपर नाउन मीन्स काय, स्पेसिफिक नाउन, स्पेसिफिक मीन्स पर्टिक्युलर, ठराविक। मग ठराविक ह्याला आपल्याला नाउन व्हॉट इज ए इज 1, मग त्याला 1 म्हणण्याची आपल्याला गरज नसते, तर त्याच्यामुळे आपण फक्त कॉमन नाउनला यूज करतो आणि आपण प्रॉपर नाउनला यूज करत नाही। मग बघा फर्स्ट पॉइंट आहे, जेव्हा तुम्ही ते बघणार आहे नाउन आहे का, पहिले बघायचं, फर्स्टली बघायचं ते नाउन आहे का। नाउन असल्यावर बघायचं की ते नाव हे कॉमन आहे की प्रॉपर आहे, जर कॉमन असेल तर आणि तरच मग फक्त ए यूज करायचा। बघा नेक्स्ट पॉइंट आहे दॅट नाउन शुड बी कॉमन। पुढे बघा दॅट म्हणजे बघा दॅट कॉमन नाउन, जे काही कॉमन नाउन असेल दॅट कॉमन नाउन शुड म्हणजे पाहिजे, जे कॉमन नाउन आहे ते आणखी पाहिजे। बघा दॅट कॉमन नाउन शुड बी सिंगुलर, म्हणजे फक्त ते कॉमनच असून नाही तर ते सिंगुलर पण पाहिजे। सिंगुलर म्हणजे कसं, तर आपण नंबर वरनं नाउनचे आणखी दोन टाइप केलते, ऑन द बेसिस ऑफ
ऑन द बेसिस ऑफ नंबर आपण याचे दोन टाईप केले होते. कुठले होते दोन टाईप? वन होता सिंग्युलर आणि सेकंड होता प्लुरल. तर सिंग्युलर मीन्स अ नाउन दॅट इंडिकेट वन पर्सन ऑर वन थिंग मीन्स वन, आणि प्लुरल म्हणजे काय? मोर दॅन वन. जसं की इकडे पेन, इकडे पेन्स, नाही का? आपण ते लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. इकडे मँगो, याचं काय होणार? प्लुरल मँगोज, म्हणजे एक आणि एकापेक्षा जास्त, एकवचनी आणि अनेकवचनी. तर बघा जे कॉमन नाउन आहे प्रॉपरला तर आपण युजच करत नाही. फर्स्टली बघायचं नाउन आहे का, नाउन असल्यावर पाहिजे ते कॉमन आहे का, कॉमन असल्यावर पण बघायचं ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. जर सिंग्युलर असेल तर आणि तरच आपण ए यूज करतो. का? कारण व्हॉट इज ए इज वन, आणि सिंग्युलर पण किती असतं? एकच असतं. आणि प्लुरल मीन्स वन प्लस मीन्स एकापेक्षा जास्त, आणि म्हणून एकापेक्षा जास्त साठी आपण यूज करायचं नाही. कारण व्हॉट इज ए इज अ वन, आणि मग एकापेक्षा जास्तला म्हणून ते आपण यूज करत नाही. कारण प्लुरल म्हणजे बघा अनेक असतं. आता इथे खूप मोठे बेंच आहेत, मग आपण काय म्हणणार का इथं अनेक एक बेंच आहे, म्हणजे अनेकांबरोबर आपण एक यूज करतो का? तर नाही. तर त्याच्यामुळे ते फक्त कशाला यूज करतो? सिंग्युलरला. मग सिंग्युलर म्हणजे किती असतं? एक. आणि व्हॉट इज ए पण एकच असतं. त्याच्यामुळे आपण ए इज ओनली यूज फॉर सिंग्युलर नाउन. ओके, सिंग्युलर पाहिजे. आणखी बघा, आणखी काय पाहिजे? एवढंच असून नाही तर दॅट सिंग्युलर नाउन, दॅट सिंग्युलर नाउन म्हणजे ते सिंग्युलर नाउन जे आहे, जे की प्लुरलला तर यूज करत नाही. ते नाव बघा, पहिले तर बघितलं नाउन आहे का, पुन्हा पाहिलं कॉमन आहे का, नंतर बघितलं आपण सिंग्युलर आहे का, आता सिंग्युलर पण आहे. मग आता सिंग्युलरचं पण पुढे बघा, दॅट सिंग्युलर नाउन शुड बी, शुड म्हणजे पाहिजे, जे काय आपलं सिंग्युलर नाव आहे ते आणखी पाहिजे. कसं पाहिजे बघा, दॅट सिंग्युलर नाउन शुड बी काउंटेबल. काउंटेबल म्हणजे काय? ते नंबर मध्ये मोजता यायला पाहिजे. ते जर नंबर मध्ये जर मोजता आलं तर आणि तरच आपण त्याला ए यूज करतोय. ते नंबर मध्ये मोजता नाही आलं तर त्याला आपण ए यूज करत नाही. का बरं? कारण व्हॉट इज ए इज वन. वन आपण कुणाला म्हणतो? जर आपल्याला मोजता आलं तर वन म्हणू ना. आपल्याकडे नॉलेज असेल तर आपण म्हणू शकतो का आपल्याकडे एक नॉलेज आहे, दोन नॉलेज आहे, तीन नॉलेज आहे? तर नाही. आपण फक्त जर ते नंबर मध्ये मोजता आलं तर आणि तरच आपण त्याला काय म्हणू शकतो? ए म्हणू शकतो. कारण ए इज अ वन. व्हॉट इज ए इज वन. आता हे झालं ए बद्दल. आता एन कुठे यूज करतो बघा. एन साठी काय? बघा एन साठी तिन्ही पण रूल सेमच आहेत. कारण एन पण आपण यूज करतो नाउनला, आणि जे नाउन आहे दॅट नाउन, कुठलं नाउन ज्याला एन यूज करणार आहे, दॅट नाउन शुड बी. दॅट नाउन शुड म्हणजे ते नाव पाहिजे. कसं पाहिजे? इकडे पण दॅट नाउन शुड बी कॉमन. इकडे पण ते नाउन कसं पाहिजे? कॉमन पाहिजे. आणखी बघा ते दॅट कॉमन नाउन, इकडे पण सेम पॉइंट आहे. दॅट कॉमन नाउन शुड बी कसं पाहिजे? दॅट कॉमन नाउन शुड बी सिंग्युलर. इकडे पण कसं पाहिजे? ते सिंग्युलर पाहिजे. एन साठी पण ते फर्स्टली तर नाउन पाहिजे, कॉमन पाहिजे आणि सिंग्युलर पाहिजे. नेक्स्ट पॉइंट बघा, दॅट सिंग्युलर नाउन शुड बी काउंटेबल. बघा याच्यामध्ये पण मोजता यायला पाहिजे. का बरं? कारण व्हॉट इज एन? एन इज ऑल्सो वन. ए पण वन असतं, एन पण असतं. तर जेव्हा तुम्ही अन एन यूज करणार आहेत त्याचे पहिले तर हे रूल बघायचे की ते नाउन आहे का, नाउन असल्यावर ते कॉमन आहे का, कॉमन असल्यानंतर ते सिंग्युलर आहे का, आणि सिंग्युलर असल्यावर ते काउंटेबल आहे का, हे पहिले चेक करायचं. मग आता आपल्याला कळलं अन एन यूज तर कुठे करायचं, पण याच्यामध्ये काय डिफरन्स असेल ना, ए कुठे करायचं आणि एन कुठे करायचं. तर बघा आपण त्याच्यामध्ये डिफरन्स बघू. अ कुठे करायचं आणि एन कुठे. ए आणि एन मध्ये डिफरन्स काय बघा. तर फिफ्थ नंबरचा पॉइंट आपण बघू. दॅट नाउन, कुठलं नाउन ज्याला आपण ए यूज करणार आहे, दॅट नाउन शुड म्हणजे पाहिजे. काय पाहिजे? स्टार्ट्स म्हणजे सुरुवात, म्हणजे जे आपलं नाउन आहे त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. दॅट नाउन शुड स्टार्ट्स विथ कशाने सुरुवात व्हायला पाहिजे? दॅट नाउन शुड स्टार्ट विथ कॉन्सोनंट साऊंड. ते कशाने सुरुवात व्हायला पाहिजे? कॉन्सोनंट साऊंडने. व्यंजनाचा तिथं साऊंड यायला पाहिजे. पण बघा इथे साऊंड आलेला आहे, नुसता कॉन्सोनंट असून जमत नाही, त्याचा साऊंड यायला पाहिजे. आणि साऊंड जर कॉन्सोनंट आला तर ए यूज करायचं. मग एनला काय असेल बघा, आणि एन कुठे यूज करायचं? दॅट नाउन ज्याला आपण एन यूज करणार आहे ते नाव शुड म्हणजे पाहिजे, स्टार्ट्स विथ, त्याची सुरुवात व्हायला पाहिजे, ते स्टार्ट्स व्हायला पाहिजे. बघा स्टार्ट्स विथ कशाने व्हायला पाहिजे? इकडे जर कॉन्सोनंट असेल तर इकडे काय येईल? ओवेल साऊंड. बघा इकडे पण काय आहे? साऊंड आहे. तर बघा आपण काय आता
बघितले आपण रूल्स बघितले की अन अँड यूज कुठे करायचं, आणि हे जर 5 रूल फॉलो झाले, जर हे रूल 5 फॉलो झाले तर ए यूज करायचं, आणि हे वाले 5 रूल्स फॉलो झाले तर अँड यूज करायचं. तर बघा आपण काय आता एक्झाम्पल बघू. तर सर्वात पहिले बघा, सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. सपोज MBBS हे एक एक्झाम्पल आहे. MBBS बघा बरं, आता मी एक 5 सेकंदाचा पॉज घेतो. याच्याबरोबर आपण यूज करणार का अँड, हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता की ह्याच्या बरोबर ए यूज करणार का अँड करणार. तर बघा, काही जणांनी ए केला असेल, काही जणांनी अँड केलेला असेल. तर याचा आन्सर काय असेल बघा. फर्स्टली आपण बघू हे सर्व रूल फॉलो होतात का. तर बघा, MBBS हे नाउन आहे का, तर हो, ते नाउन आहे एक. कॉमन आहे का, तर हो, कॉमन नाउन आहे, कॉमन आहे. त्याच्यानंतर बघा, सिंग्युलर आहे का, तर हा सिंग्युलर आहे, एकच आहे. त्याच्यानंतर बघा, ते कशाने स्टार्ट होत आहे, काउंटेबल आहे का, तर MBBS आपण ओळखू शकतो. 1 MBBS 2 MBBS तर काउंटेबल पण आहे. आणि पुढचा रूल बघा, त्याचा आता साऊंड काय येतो, हे 4 रूल फॉलो झाल्यावर बघायचं त्याचा साऊंड कशाने येतो. तर बघा, MBBS, तर जेव्हा आपण MBBS म्हणतो तेव्हा बघा, एम काय, एम हे काय, कॉन्सोनंट की ओवेल आहे, तर एम हे कॉन्सोनंट आहे. आणि कॉन्सोनंट असल्यावर काय घ्यायचं असतं, ए. मग ह्याच्याच बरोबर काय घेणार, ए. तर नाही, ज्यांनी ए घेतलेलं आहे त्यांचं रॉंग आहे. त्याच्या बरोबर काय येतं, एन MBBS. तर एन काय येतं याच्या बरोबर बघा, कारण की एम हे कॉन्सोनंट आहे, आणि कॉन्सोनंटचा जर कॉन्सोनंट असेल तर आपण ए घेतो. पण आपण तिथे एक लिहिलेलं आहे बघा, काय, कॉन्सोनंट साऊंड पाहिजे, इकडे पण ओवेल साऊंड पाहिजे. पण जेव्हा आपण MBBS म्हणतो तेव्हा साऊंड बघा कशाचा येतो, जेव्हा आपण MBBS म्हणतो तेव्हा साऊंड येतो ए चा. आणि ए काय आहे, ओवेल आहे की कॉन्सोनंट आहे. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला साऊंड पाहिजे, आपल्याला फक्त स्पेलिंग नाही पाहिजे. कारण कधी कधी काही सायलेंट लेटर पण असतात, मग त्याच्यामुळे ह्याच्या बरोबर काय येतं, एन येतं. कारण स्पेलिंग स्टार्ट होते MBBS, आणि हे ए काय, ओवेल आहे. आणि जर ओवेलचा साऊंड असेल तर आपण त्याच्यासोबत घेतो एन. तर बघा, आतापर्यंत आपण हे काय रूल्स बघितले, त्याचं एक्झाम्पल बघितलं, आणि त्याच्यावरून आपल्याला कळलं की साऊंड पाहिजे. मग ह्याच्यावरून आपण ह्याच्यावरून एक लक्षात येतं आपल्या की फक्त ओवेल आणि कॉन्सोनंट असून जमत नाही, तर त्याचा साऊंड काय येतो ते बघायचं. मग बघा, मराठीमध्ये जर इकडे नाही का टू हा साऊंड आला, एक ट्रिक सांगतो तुम्हाला, मराठीमधील ओवेलचा जर टू हा साऊंड आला तर एन यूज करायचं. आणि कटुज्ञ साऊंड आला, कटुज्ञ, त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचा उच्चार कटुज्ञ आला तर काय करायचं, ए यूज करायचं. तर बघा, आपण काय एक्झाम्पल घेऊयात आता. तर बघा, आता मी काय एक्झाम्पल देणार आहे, तुम्ही नोटपॅड घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही पहिले सॉल्व्ह करा, आणि कुणाचे किती बरोबर येत आहेत ते आपण बघू. आता मी काय एक्झाम्पल देतोय बघा, नोटपॅड घेऊन ते नोट करा. तर फर्स्ट बघा, लॅपटॉप, सपोज लॅपटॉप एक आहे. अनुज, अनुज, मेन, टीचर, पीपल, चेयर, चेयर, then children, children and apple. तर बघा, याच्या बरोबर कुठलं येईल ते तुम्ही लवकर कमेंट बॉक्स करून मला सांगा की याच्या बरोबर काय येतील. आणि बघा, रूल्स पूर्ण फॉलो करायचे. पहिले बघायचं नाउन आहे का, कॉमन आहे का, सिंग्युलर आहे का, काउंटेबल आहे का, आणि त्याचा साऊंड काय येतो त्याच्यानुसार पाहायचं. तर आता तुम्ही सॉल्व्ह केलेले असतील तर आता बघा आन्सर बघू आपण. तर ह्याच्या बरोबर काय येईल बघा, लॅपटॉप नाउन आहे का, तर यस इट इज नाउन. कॉमन आहे का, तर यस कॉमन आहे. सिंग्युलर आहे का, यस सिंगल आहे. लॅपटॉप नाही मी सिंग्युलरच आहे. काउंटेबल आहे का, तर यस आपण लॅपटॉप मोजू शकतो, 1 2 3 लॅपटॉप. आणि बघा, साऊंड कशाने येतो, लॅपटॉप, ल ने येतो, लॅ. आणि ल काय असतं बघा, कटुज्ञ असतं का, अटवा मध्ये असतं, तर ते असतं कटुज्ञ मध्ये. मग बघा, कटुज्ञ असल्यावर काय येणार, ए लॅपटॉप. ए मीन्स व्हॉट इज ए, इज 1. मग एक लॅपटॉप असा त्याचा मिनिंग होईल. बघा, अनुज, अनुज हे नाउन आहे का, तर यस नाउन आहे. त्याच्यानंतर बघू, अनुज हे कॉमन नाउन आहे का, तर नाही. अनुज हे काय आहे, कॉमन नाउन नाही. मग अनुज काय, तर अनुज हे प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउनला आपण यूज करत नाही. बघा, सेकंड रूल व्हायलेट झाला, त्याच्यामुळं याला सोबत काय, नो आर्टिकल. का नाही याचे आर्टिकल, कारण हे काय,
प्रॉपर नाऊन आहे आणि प्रॉपर असल्यामुळे याच्या बरोबर आर्टिकल नाही. पुढे बघा मेन. बघा मेन हे नाऊन आहे का, तर यस नाऊन आहे. कॉमन आहे का, तर यस कॉमन आहे. पुढचा रूल काय आहे, सिंग्युलर आहे का, तर बघा मेन हे सिंग्युलर आहे का, तर नाही. मेन हे काय प्लुरल आहे. मग हा रूल व्हायलेट झाला. म्हणून ह्याच्या बरोबर पण नो आर्टिकल. का नाही याच्या बरोबर आर्टिकल, कारण हे काय प्लुरल नाऊन आहे. आपल्याला काय पाहिजे असतं, आपल्याला पाहिजे असतं सिंग्युलर नाऊन दोन्हीकडे पण. मग इथे सपोज असं असतं मॅन, मग हे होतं सिंग्युलर नाऊन. मग बघा सिंग्युलर झालं ते काउंटेबल आहे का, मॅन काउंटेबल आहे. तर मग साऊंड बघा कशाचा येतो, मॅन म्हणतो तेव्हा आपण मॅन, मचा येतो आणि मचा साऊंड आल्या मग ह्याच्यासोबत काय येईल, अ मॅन. मग बघा पटुज्ञामध्ये येतं म्हणून ए. टीचर बघा टीने चालू होतं, काय येईल मग टीने चालू झाल्यावर, हे तर आता आपण फास्टली घेऊया. नाव नाही, काउंटेबल आहे, सिंग्युलर आहे, मग टने झाल्यावर काय येईल, अ टीचर. बघा पीपल नाव नाही का, यस. कॉमन नाव नाही का, तर यस. पण सिंग्युलर आहे का प्लुरल आहे बघा, तर हे काय प्लुरल आहे. मग याच्या बरोबर येईल का, नाही आपल्याला पाहिजे सिंग्युलर. ह्याच्यासोबत पण नो आर्टिकल. मग का नाही, कारण हे कसं आहे, इट इज प्लुरल. हा मग इथं काय पाहिजे होतं, इथे पाहिजे होतं पर्सन. मग इथं प चा साऊंड आला असता, प चा आल्यावर आपण घेतो ए, अ पर्सन. बघा पुढे चिअर च येतं, याला काय येईल मग अ चिअर. चिल्ड्रन बघा प्लुरल आहे का सिंग्युलर आहे, हे प्लुरल आहे म्हणून ह्याच्या बरोबर पण येणार नाही. बघा हे प्लुरल असल्यामुळे याच्या बरोबर येणार नाही. इथे काय पाहिजे होतं, चाइल्ड पाहिजे होतं. इथं काय पाहिजे होतं, चाइल्ड, मग आला असतं अ चाइल्ड, चने साऊंड येतो. पुढचं बघा ऍपल प्लुरल आहे का, सिंग्युलर आहे, सिंग्युलर आहे. काउंटेबल आहे का, तर हो काउंट करू शकतोय. मग ह्याच्यास बघा आणि साऊंड कशाचा येलो, ऍपल. आणि ऍ बघा कटुज्ञामध्ये येतं का टू हा, तर कटू आ मध्ये येतं. मग त्याच्या बरोबर काय घेतो आपण, ऍन ऍपल, एक सफरचंद. तर असे बघा आता आपण काय एक्झाम्पल बघितले, आणखी आपण काय एक्झाम्पल बघू आणि मग आपला एंड, मग आपली ही अ आणि ऍन ही कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर बघा आणखी काय एक्झाम्पल लिहू आपण. काय लिहिणार, फॅन, पेन, वॉटर, वॉटर, मोबाईल, गोल्ड नाही का, गोल्ड, डस्टबिन, देन नॉलेज, ऑफिस, ऑफिस. बघा तर याच्या बरोबर ते काय येणार, नोटपॅड तुम्ही काढलेलाच असेल बघा, याच्यावरती पटकन काय येणार, मग मी आन्सर देतो. तुमचे किती बरोबर येत आहे ते तुम्ही पुढे कमेंट बॉक्स करून सांगा. कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता तुमचे किती बरोबर आले. तर बघा पहिले फॅन, तर बघा कॉमन आहे का, तर यस. सिंग्युलर आहे का, यस. काउंटेबल आहे का, तर यस. मग बघा साऊंड कशाने येतो, फॅन, फन येतो. फन आल्यावर काय येतं, अ फॅन. पेन बघा प चा येतो, मग काय होईल, अ पॅन. वॉटर वन येतं. बघा सिंग्युलर आहे का, नाव नाही का पहिले, यस नाव नाही. कॉमन आहे का, यस कॉमन नाव नाही. सिंग्युलर आहे का, यस यस नाही लागलं मी, सिंग्युलर आहे. पण नाव नाही. काउंटेबल आहे का बघा, वॉटर आपण काउंट करू शकतो का, एक पाणी, दोन पाणी, एक वॉटर, दोन वॉटर, तर नाही. म्हणजे हे काय अनकाउंटेबल आहे आणि अनकाउंटेबल बरोबर आपण यूज करत नाही. हा सपोज जर इथं असं असतं तर वॉटर बॉटल, वॉटर बॉटल, किंवा इथे असं असतं तर ग्लास ऑफ वॉटर, ग्लास ऑफ वॉटर. मग बघा बरं काय आलं असतं, व यायला इथं, मग काय आलं असतं, अ वॉटर बॉटल, एक पाण्याची बॉटल. इकडे काय आलं असतं, अ ग्लास ऑफ वॉटर, एक पाण्याचा ग्लास, अ ग्लास ऑफ वॉटर. बघा मोबाईल म सिंग्युलर आहे, कॉमन आहे, काउंटेबल आहे, मग काय येईल, मन आहे, गोल्ड ग कॉमन आहे का, यस. सिंग्युलर आहे का, यस. काउंटेबल आहे का, बघा काउंटेबल आहे का. गोल्ड मोजू शकतो का आपण, आपण ग्रॅम मध्ये मोजतो, नंबर मध्ये नाही. मग ह्याला पण आर्टिकल येणार नाही. का नाही येणार, बिकॉज इट इज ऑल्सो अनकाउंटेबल. पण सपोज इथं असं असतं तर गोल्ड रिंग, किंवा काय म्हणू शकतो आपण, गोल्ड नेकलेस, नेकलेस. मग काय आलं असतं बघा, अ गोल्ड रिंग, कारण गचा साऊंड यायला. आणि इकडे मग आता आपण नेकलेस मोजू शकतो, काउंटेबल आहे ते. गोल्ड काउंटेबल नाही, पण नेकलेस हे काउंटेबल आहे. एक नेकलेस, दोन नेकलेस, एक अंगठी, दोन अंगठी. मग बघा साऊंड कशाचा येतोय, गचा. आणि गचा साऊंड आल्यावर काय घेतो आपण, अ गोल्ड नेकलेस. पुढे बघा मग काय येणार, ह्याला ह्याला एक आर्टिकल नाही, कारण गोल्ड आपण अनकाउंटेबल आहे. पुढे बघा डस्टबिन, ड काय येईल मग, अ. नॉलेज,
नाव नाही का? यस. कॉमन आहे का? यस. सिंग्युलर आहे. काउंटेबल आहे का नॉलेज? बघा मोजू शकतो का आपण? आपण सांगू शकतोय खूप नॉलेज आहे, पण आपण नंबर मध्ये नाही सांगू शकत, आणि नंबर मध्ये सांगितलं तरच अन ॲन यूज करू शकतो. कारण व्हॉट इज ए अँड ॲन? ए अँड ॲन बोथ आर वन, एक असतात ते. मग बघा नॉलेज सोबत येणार नाही, कारण हे कसं आहे अनकाउंटेबल आहे, हे आपल्याला मोजता येत नाही. पुढचं बघा ऑफिस. सिंग्युलर आहे का? कॉमन आहे का? काउंटेबल आहे का? बघा सर्व अगोदर फॉलो होत आहेत काय? 3 रूल बघायचे, नंतर बघायचा की त्याचा साऊंड कशाने येतोय. तर बघा सर्व रूल फॉलो होतात आणि साऊंड येतो ऑ. आणि ऑ म्हणजे बघा कटू मध्ये येतो का अटू हा? तर ते अटू हा मध्ये येतं. मग काय येईल याच्यासोबत? अँड ऑफिस. तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमचे किती बरोबर आले होते. आणखी आपण काही एक्झाम्पल घेऊ. बघा ह्याच्यामधनं आपण ह्या स्लाइड वरनं शिकलो की नावने कसं पाहिजे? काउंटेबल पाहिजे, नंबर मध्ये मोजता यायला पाहिजे. जर नंबर मध्ये मोजता आलं तर लास्ट ह्याच्यामध्ये आपण काय बघितले होते बघा एक्झाम्पल, की नाउन हे सिंग्युलर पाहिजे. प्रॉपर असेल तर मॅन, आपण आता मॅनचं मेन केलं नाही का, पर्सनचं पीपल घेतले होते, पीपलचं पर्सन वरती पर्सनला यूज करतो, पीपलला करत नाही. तर हे आपण लास्ट ह्याच्यामध्ये बघितलं स्लाइड मध्ये. याच्यामध्ये बघितलं नाउन हे काउंटेबल पाहिजे. चला आणखी एक पुढची बघू आपण. बघा सपोज काय घेणार? कॅमेरा. कॅमेरा नाही का? कॅमेरा. देन काय घ्यायचं? ब्युटिफुल. ब्युटिफुल. नेक्स्ट काय घेणार? बेंच. ऑनेस्ट नाही का? आवर. ऑनेस्ट, आवर. हॉर्स. हॉर्स. नाईस. नाईस, ऑनेस्ट, ब्युटिफुल. ओके. देन काय घेणार? बघा डुअर. डुअर, नाईस. आणखी काय घेणार? हँडसम. तर बघा ह्याच्या बरोबर तुम्ही पटकन काय असेल त्याचे आन्सर लिहून तुम्ही कमेंट करा. ते झाल्यानंतर मी आन्सर सांगतो. तर बघा तुम्ही आन्सर लिहिलेले असतील याचे. तर बघा कॅमेरा कशाने स्टार्ट होतंय बघा. पहिले बघायचं नावने कॉमन आहे का, देन बघायचं सिंग्युलर आहे का, देन बघायचं काउंटेबल आहे का, आणि परत साऊंड कशाने येतो बघायचं. तर बघा कॅमेरा कॉमन आहे, नाव नाही पहिले तर नाऊन बघायचं, कॉमन आहे का, सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे. मग पुन्हा साऊंड बघायचा. कॅमेरा कने होतो, कने झाल्यावर कटुज्ञेमध्ये ए यूज करतो, अ कॅमेरा. ब्युटिफुल बघा नाव नाही का? नाही काय, ते ऍडजेक्टिव्ह आहे. पहिलाच रूल व्हायलेट झाला, त्याच्यामुळे याच्या बरोबर नो आर्टिकल. का? कारण हे काय ऍडजेक्टिव्ह आहे, क्वालिटी ही एक नाउन नाहीये ते. बिकॉज ऍडजेक्टिव्ह मीन्स व्हॉट? अ वर्ड विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन. आणि ब्युटिफुल वर्ड्सने आपल्याला नाउन बद्दल एक्स्ट्राची माहिती भेटते, स्वतः ते नाउन नाहीये. मग तेच हा सपोज जरी तास असतं तर सपोज आता नाव ब्युटिफुल काय घेणार? फ्लावर. ब्युटिफुल फ्लावर. तर बघा याचा मिनिंग काय होतो? सुंदर फुल. आणि सुंदर फुल आपण मोपू शकतो, काउंटेबल आहे. आणि मग जेव्हा ब्युटिफुल फ्लावर घेऊ तेव्हा ते नाउन होतं, आणि आपण अन ॲन फक्त नाउनला यूज करतो. नुसतं ब्युटिफुल काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. मग बघा ब्युटिफुल फ्लावर कशाने स्टार्ट झालं? ते बने. आणि बचा साऊंड आल्यावर बघा काय कशात येतो? कटुज्ञेमध्ये. मग काय येईल? अ ब्युटिफुल फ्लावर. बघा पुढे बेंच. बेंच बने स्टार्ट व्हायला काय येईल? ए. ते रूल्स बघा सर्व. व्हिडिओ हा खूप लॉंग होत आहे म्हणून आपण डायरेक्टली आन्सर घेऊ. बघा इकडे ऑनेस्ट. ऑनेस्ट बघा. ऑनेस्ट काय येतंय? सिंग्युलर, कॉमन, काउंटेबल. बघा सर्व रूल्स आहेत का? ऑनेस्ट हा हे नाऊनच नाहीये. काय मग हे ऍडजेक्टिव्ह आहे, आणि ऍडजेक्टिव्ह बरोबर आपण यूज करतो का? तर नाही. मग ऑनेस्ट म्हणजे काय? इमानदार. हा मग असं असतं तर ऑनेस्ट काय घेणार? डॉग नाही का? माणसांपेक्षा कुत्राच इमानदार असतो. मग ऑनेस्ट डॉग. आणि मग ऑनेस्ट डॉग असेल, ऑनेस्ट हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, पण ऑनेस्ट डॉग काय एक नाउन आहे, आणि नाउनला आपण यूज करतो. मग काय येईल इकडे बघा? पण साऊंड कशाचा येतो? ऑचा. आणि ऑ कटुन्यमध्ये येतो का? अटू आ. बघा कशामध्ये येतं ते? अटू आ मध्ये येतं. अटू आ असल्यावर काय घेतो आपण? अँड ऑनेस्ट डॉग, एक इमानदार कुत्रा. पुढे बघा ह्याला हवर म्हणतो का? आवर. ह्याला म्हणतो आपण आवर. मग बघा अचा साऊंड ह्याला काय येणार? अँड आवर. एक तास नाही का? अँड आवर. अँड आवर. पुढे बघा हॉर्स.
सिंग्युलर आहे, कॉमन आहे, काउंटेबल. हॉर्स काय येईल मग? मध्ये येतं, येईल अ हॉर्स. बघा हे एच ने चालू झालं, हे एच ने झालं, हे एच ने झालं, पण ह्याला आलं ऍन, इकडे पण ऍन आलं, इकडे आलं ए. म्हणजे फक्त स्पेलिंग वरती नाही, तुम्हाला अगोदरच सांगितलेलं त्याचे काय यायला पाहिजे, तर साऊंड यायला पाहिजे. साऊंड साऊंड जसा येतोय त्याच्यावरती डिपेंड आहे, स्पेलिंग वरती हे डिपेंड नसतं. पुढे बघा नाईस, न काय नाईस नाव नाही का, तर नाही. हा हे पण ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडजेक्टिव्ह सोबत नो आर्टिकल. पण असं असतं तर बघा नाईस कार, मग आला असतं न ने साऊंड येतो अ नाईस कार, एक सुंदर छान गाडी नाही का. पुढे बघा डुअर, ड काय अ डुअर. हँडसम, ह ह बघा ह कुठून का अटवा. अरे त्याच्या अगोदर बघा ते नाउन आहे का, पहिलाच रूल व्हायलेट होते, नाउन नाही काय हे ऍडजेक्टिव्ह. हा पण इथे असं असतं तर हँडसम बॉय, हँडसम बॉय, मग काय आलं असतं अ हँडसम बॉय. तर बघा तुमचे किती बरोबर आले ते तुम्ही कमेंट करून सांगा. आता पुढचं बघा आणखी एक लास्टची स्लाइड. याच्यामध्ये मग आपण शिकलो की सर्वात पहिले तर जे काही आर्टिकल आहे ते कशाला युज करतो, आणि नाउनला युज करतो. मग त्याच्यात सर्वात पहिले बघायचं की ते नाउन आहे का नाही. तर बघा ह्याच्यामध्ये हे सर्व ऍडजेक्टिव्ह होते. लास्ट मध्ये काउंटेबल आहे का नाही बघितलं. त्याच्यात फर्स्ट स्लाइड मध्ये आपण बघितलं की जे नाउन असतं ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते बघतो. सिंग्युलर असलं तरच यूज करायचं. सेकंड मध्ये बघितलं काउंटेबल असलं तरच बघायचं. आणि याच्यात काय बघितलं आपण, ते नाउन पाहिजे, ऍडजेक्टिव्हला यूज करत नाही. मग आता आपण लास्टची एक स्लाइड घेऊ आणि मग आपला हा टॉपिक कंप्लीट होऊन जाईल. बघा काय काय घेणार, काय घ्यायचं, बुक नाही याच्या 1 मिनिट हा सॉरी. युनिफॉर्म, युनिफॉर्म, अम्ब्रेला, अप, अंकल, अंडर. बघा युनिफॉर्म, अम्ब्रेला, अप, अंकल, अंडर. बघा पटकन कमेंट करा. आता या वेळेस हे सर्व तुमचे राईट आले पाहिजेत, कारण आपण खूप मोठे बेट घेतलेले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे आपण एक्झाम्पल घेतली, तर हे आता तुमचं बरोबर आलं पाहिजे. तर बघा तुम्ही कमेंट केलेली असेल, किती बरोबर आले तुमचे आन्सर तुम्ही कमेंट केले असतील. बघा आता युनिफॉर्म, बघा युनिफॉर्म बरोबर काय येणार, येणे स्टार्ट होतं. नाव नाही का, यस कॉमन आहे, सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे. पण आपला इंग्लिश मधला यू काय ओवेल आहे, पण त्याचा साऊंड बघा काय येतो, युनिफॉर्म, य साऊंड यायला. मग बघा आपल्याला साऊंड पाहिजे, आपल्याला स्पेलिंग नाही. आणि जेव्हा य साऊंड येतो तेव्हा हा इंग्लिश मधला ओवेल आहे, पण जेव्हा त्याचा साऊंड ए येतो तेव्हा तो कॉन्सोनंट म्हणून ऍक्ट होतो. आणि जेव्हा कॉन्सोनंट म्हणून ऍक्ट होतो तेव्हा त्याच्या बरोबर काय येतं, ए युनिफॉर्म. तुम्ही म्हणताल स्पेलिंग आहे तो ओवेल आहे, ए आय ओ यू ओवेल आहे, पण तसं नाही, आपल्याला साऊंड पाहिजे. पुढे बघा अम्ब्रेला, काय येईल मग, अन अम्ब्रेला. साऊंड कशाचा यायला, ए चा साऊंड येतोय. पुढे बघा अप, कशाचा साऊंड यायला, ए चा साऊंड यायला, ए चा यायला. पण बघा नाउन आहे का, तर नाही, पहिलाच रूल व्हायलेट व्हायला. हे नाउन नाहीये, काय हे प्रिपोजिशन आहे, वर. अप म्हणजे काय वर, आणि हे काय थोडी नाउन असतं. पुढे बघा अंकल, ए सिंग्युलर आहे प्लुरल आहे, सॉरी सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सिंग्युलर आहे. बघा कॉमन आहे, काउंटेबल आहे, मोपू शकतो तर अंकल 1 2 3. मग काय येणार याच्यात, अंकल. पुढे बघा अंडर, अंडर म्हणजे काय खाली, नाव नाही का, नाही काय, हे पण प्रिपोजिशन आहे, फक्त नाउन असेल तरच आपण यूज करतो. तर बघा अशा प्रकारे आपण खूप मोठे एक्झाम्पल बरोबर आपण घेतले, आणि आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला आता कधीही कन्फ्युज होणार नाही की ए कुठे यूज करायचं आणि अँड कुठे यूज करायचं. तर बघा आपण आर्टिकलची सिरीज फॉलो करत आहेत. जर तुम्ही हा डायरेक्टली हाच व्हिडिओ बघत असाल तर याच्या अगोदरचा पार्ट 1 हा आर्टिकल वरती व्हिडिओ आहे, तो बघा. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज ए, व्हॉट इज अँड, व्हॉट इज द, आर्टिकलचे टाइप्स हे सर्व घेतलेले कव्हर केलेले आहे. आणि या सेकंड पार्ट मध्ये आपण बघा काय घेतलं, अँड हे आपण कुठे यूज करतो, त्याचे काही रूल्स वगैरे बघितले. हे सर्व रूल्स अगोदर बघायचे आणि मगच त्याला यूज करायचं का अँड ते तुम्ही डिसाइड करायचं. आणि आता नेक्स्ट थर्ड पार्ट पण आपण आर्टिकल वर बनवणार आहोत. त्या थर्ड पार्ट मध्ये आपण एक आपला आणखी राहिलेलं, आपण 2 टाइप केले, त्या डेफिनाइट आणि इनडेफिनाइट. तर त्यातले इनडेफिनाइट आणि अँड होते, ते आपण ह्या पार्ट मध्ये कव्हर केले. आता राहिलं काय, तर डेफिनाइटचं. त्याचं एक्झाम्पल काय होतं, द. आणि व्हॉट इज द आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलंय. जर नसेल माहिती व्हॉट इज द, तर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज द, द काय असतं ते बघितलेलं आहे. आणि मग
पुढच्या आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत की द आपण कुठे यूज करायचं, त्याचे काय रूल्स असतात आणि ते आपण बघणार आहेत. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.